Hello. So, if you remember, we started learning about social infrastructure in India. We defined social infrastructure as the investment in socially necessary or socially essential sectors like education, healthcare, and family welfare. And this investment is generally done by government. Sorry. So, we can see that India has a huge population, right? And for the development of India or for the development of Indian economy, firstly there must be human development. तिथे ह्युमन डेव्हलपमेंट झाली पाहिजे, बरोबर? आय एम रिअली रिअली सॉरी फॉर इंटरप्शन. सॉरी. सो जेव्हा आपण म्हणतो की ह्युमन डेव्हलपमेंट गरजेची आहे, ती जर करायची असेल, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलप करायचे असतील, तर आपल्याला पहिल्यांदा आपली ओव्हरऑल सिस्टीम डेव्हलप करायला लागते. त्यासाठी सोशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला लागतं. आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर जर डेव्हलप करायचं असेल, दॅट मीन्स तुम्हाला एज्युकेशनमध्ये, हेल्थकेअर सिस्टीममध्ये आणि ओव्हरऑल फॅमिली वेलफेअरमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायला लागणार. तसं जर झालं, तर ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की सोसायटीमध्ये हार्मोनियस रिलेशनशिप मेंटेन होतील. सोशल कन्फ्लिक्ट्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सामाजिक स्तरावरती होणारे वाद, विसंवाद, सार्वजनिक शांततेचा भंग हे कमी होईल. ओके. आणि याचा आपोआपच परिणाम म्हणून बिकॉज अशा प्रकारची उदाहरणं बघितली गेली आहेत, की याचा परिणाम म्हणून तुमची ओव्हरऑल इकॉनॉमीची ग्रोथ नक्की होईल, कारण जीडीपी मध्ये कॉन्ट्रिब्युशन वाढेल. ओके. कारण आपोआपच लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. ते जर उद्यासाठी सिक्युअर असतील, तर ते भविष्याचा विचार करतील. बरोबर ना? हे सगळ्यांच्या बाबतीत खरं असतं. सो आपण बघत होतो, की गव्हर्नमेंटने काय पॉलिसीज आणि प्रोग्राम्स सुरू केले. सो दॅट इज पहिल्यांदा जेव्हा 86th अमेंडमेंट झाली थ्रू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इट इज द 86th अमेंडमेंट ऍक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ज्याच्या थ्रू द चिल्ड्रन बिटवीन द एज ऑफ 6 अँड 14 वेर मेड कंपल्सरी टू टेक द एज्युकेशन. म्हणजे त्यांना कंपल्सरीली एज्युकेशन घेणं गरजेचंच आहे. एज्युकेशन हा त्यांचा फंडामेंटल राईट मानला गेला. द नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन, दॅट इज NPE ऑफ 1986 अँड 1992 आयडेंटिफाईड मेन फंक्शन ऑफ एज्युकेशन, दॅट इज टू रिमूव्ह द डिस्पॅरिटी फ्रॉम सोसायटी. तुम्ही जर बघितलं तर NPE ने 86 आणि 92 अशा 2 पॉलिसी आपल्याकडे आल्या, आणि आत्ताची रिसेंटली NPE 2016 जी आपल्याला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट या मिनिस्ट्रीकडून देण्यात आली, ज्यात कशा प्रकारे आपल्या ज्या नीड्स आहेत रिगार्डिंग क्वालिटी ऑफ एज्युकेशन, इनोव्हेशन, हाय क्वालिटी रिसर्च इन द हायर एज्युकेशन ऑल्सो. सो हे कशा प्रकारे करता येईल याविषयी मोठ्या प्रमाणावर डिस्कशन आहे, आणि खूप रिव्होल्युशनरी चेंजेस या पॉलिसीमधनं होणं अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनीच NPE 2016-17 बद्दल ऐकलंय, बरोबर? तुम्ही होपफुली ह्याच्याबद्दल माहिती करून घेतली असेल जेव्हा ती आली, आणि नसेल तर प्लीज गो थ्रू इट. गव्हर्नमेंटने काही डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशनसाठी पॉलिसी मेजर पॉलिसी मेजर सुरू केली किंवा पॉलिसी मेजर्स आपल्याला दिली. कशासाठी? पहिली गोष्ट युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन करायचंय. दॅट मीन्स आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड आहेत. डू यू नो हाऊ मेनी बोर्ड्स ऑर हाऊ विच बोर्ड्स आर देअर? कुठल्या प्रकारचे बोर्ड्स असतात? CBSE board, ICMR board, ICSE board, and all are the other state boards. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अमेझिंग, अमेझिंग आहे. सो अशा प्रकारचे वेगवेगळे बोर्ड आपल्याकडे आहेत, आणि प्रत्येकाची टेक्स्टबुक वेगळी असतात. सो असं होतं की त्या त्या बोर्डमध्ये शिकणाऱ्या स्टुडंट्स विषयी असं नेहमी म्हटलं जातं की ICSE बोर्ड हे जे असतं ते कदाचित त्यांची स्टुडंट्स जे शिकतात ते जास्त हार्डर शिकतात, ते जास्त जास्त इंटेलिजंट असतात का, ॲज कम्पेअर्ड टू द स्टेट बोर्ड दॅट इज SSC फॉर महाराष्ट्र, असं आहे का?
तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन मधून पूर्णपणे मिटवल्या जाऊ शकतात. दॅट मीन्स पूर्ण प्रकारे सगळ्यांना सेम टाइपचं एज्युकेशन दिलं जाऊ शकतं. कुठल्याही प्रकारची गॅप त्यामुळे राहणार नाही. बोर्ड्सचा प्रॉब्लेम होणार नाही. सो या प्रकारे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन करण्यासाठी there was this enactment of RTE Act 2009, very important act. It was right to education. Okay. This RTE Act acted for education for all. म्हणजे सगळ्यांना एज्युकेशन मिळालंच पाहिजे इन द एज ग्रुप ऑफ 6 to 14 years. याच्यासाठी हा आरटीए ऍक्ट 2009 मध्ये प्रोव्हाइड करण्यात आला. त्याच्याही आधी सर्व शिक्षा अभियान SSA हे जे अभियान होतं हे लॉन्च करण्यात आलं होतं 2001-2 मध्ये. इट मेक्स द राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन ऑफ ॲडिक्वेट क्वालिटी अँड मॅन्डेटरी फॉर एव्हरी चाइल्ड. It aimed at reducing gender and social gaps at a primary and elementary levels of education, and also to provide basic facilities like access to clean drinking water, toilets, and free textbook. सो या आरटी कडून आणि सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जी गॅप आहे प्रायमरी आणि एलिमेंटरी स्कूलमध्ये जेंडर गॅप म्हणजे मुलांची ऍडमिशन जास्त होतीये, कमी मुलींची ऍडमिशन होतीये किंवा सोशल गॅप म्हणजे कधीतरी असं म्हटलं जातं की SC, ST, OBC या कॅटेगरीमध्ये थोडंसं बॅकवर्ड क्लास ज्याला म्हटलं जातं, त्या क्लासची मुलं कमी एनरोल होत आहेत का? असं असेल तर का तसं होतंय? मे बी शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणजे आदिवासी जे लोक आहेत, त्यांची मुलं शाळेमध्ये का नाही येत आहेत किंवा कमी का येत आहेत? या सगळ्या गोष्टी याला सोशल गॅप्स असं म्हटलं जातं. ओके. सो जेंडर गॅप आणि सोशल गॅप जी मोठ्या प्रमाणावर दिसून येते, कालही तुम्ही बघितलं, जेव्हा आपण ती व्हिडिओ बघत होतो तेव्हा, बरोबर? त्या प्रकारेच त्या शाळांमध्ये गरजेच्या सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाईड करणं. सगळ्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी, टॉयलेट्स मुलींसाठी, मुलांसाठी वेगळी-वेगळी. प्लस याच्या बरोबरीने जो विचार आपण फार कमी वेळा करतो, तो म्हणजे डिसेबल लोकांसाठी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे तुमच्या शाळांमध्ये रॅम्प्स आहेत का? बरोबर? जर समजा एखादी व्यक्तीची उंची कमी असेल, तर तुमच्या त्या प्रकाराने, त्या अनुषंगाने तुमचं थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? हं. जर एखादी व्यक्ती, एखादा स्टुडंट अंध असेल, इफ ही इज ऑर शी इज ब्लाइंड, देन इज देअर अ पॅरा टीचर? म्हणजे त्याला कुठच्याही शाळेत शिकण्याचा अधिकार आहेच. फक्त तो त्याला दिसत नाही त्याला किंवा तिला, म्हणून त्याने कुठल्यातरी चुकीच्या शाळेत शिक्षण घ्यावं. चुकीच्या इन द सेन्स त्याला कंपॅटिबल नसणाऱ्या किंवा तिला कंपॅटिबल नसणाऱ्या, असं नाहीये. मग त्यांना पॅरा टीचरची सोय का, की जे जे शिकवलं जातं ते त्यांना ब्रेलमध्ये कन्व्हर्ट करून देऊ शकतील. या सगळ्या गोष्टी त्यांना फ्री टेक्स्टबुक अवेलेबल करून देणं म्हणजे त्याचा खर्च वाचतो मुलांचा. आणि मग ज्यांचं असं म्हणणं असतं, की फक्त गरीब आहोत आम्ही म्हणून मुलांना शिकता येत नाही, आम्हाला मुलांना देता येत नाही, तर असं नको व्हायला. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठी राइट टू एज्युकेशन आणि सर्व शिक्षा अभियानाने प्रयत्न करत आहेत. द स्टुडंट्स क्लासरूम रेशो म्हणजे एका क्लासरूममध्ये किती स्टुडंट्स असले पाहिजेत, दॅट इज स्टुडंट टू क्लासरूम रेशो. ओके. विच रिफ्लेक्ट्स द एव्हरेज नंबर ऑफ प्युपिल्स पर क्लासरूम. प्युपिल म्हणजे स्टुडंट किंवा मुलं. ओके. सो एका क्लासरूममध्ये किती मुलं आहेत, or a school in the given year reflected the improvement and ratio closer to the ideal requirement. However, there are state-wise variations. Likewise, there have been an improvement in the pupil-teacher ratio too. सो जर आपण ह्या काळात बघितलं, तर स्टेट वाईज खूप जास्त व्हेरिएशन दिसतात. मला आठवण करा, की मी तुम्हाला एक प्रत्येक राज्याचं प्रगती पुस्तक किंवा रिपोर्ट कार्ड दाखवणार आहे एज्युकेशनच्या बाबतीत. ओके. आणि त्याला स्टेट वाईज राज्यांमध्ये खूप डिफरन्स दिसून येतो आणि डेफिनेटली थ्रू आउट द इयर जशी टीचर्सची जास्त रिक्रुटमेंट झाली आहे, मुलं जशी वाढतायत, तर प्युपिल टीचर रेशो म्हणजे किती मुलांना एक शिक्षक शिकवतो. हं. असं म्हटलं जातं, की साधारण फार तर एका शिक्षकाने 23 ते 24 मुलांना शिकवलं पाहिजे. आता असा विचार करा, आपल्या वर्गांमध्ये, शाळांमध्ये असं असतं का रे? 23-24 मुलं? आठवून सांगा मला, तुमच्या 10वीच्या वर्गात किती मुलं होती? अंदाजे? येस अनिशा, किती मुलं होती?
आणखीन कोणी? किती मुलं होती? साधारण 50, 60? 50. 50, 60, 100. 100. दॅट्स लाइक ह्यूज नंबर, राइट? म्हणजे असा विचार करा, की प्युपिल टीचर रेशो म्हणजे एका क्लासला शिकवायला 23 किंवा काहीतरी मुलं आयडियल असणं गरजेचं आहे. त्याच्याऐवजी आपल्याकडे 100 मुलांना, 50 मुलांना, 60 मुलांना जर एक शिक्षक शिकवत असेल, तर तो पर्सनल अटेन्शन देऊ शकेल का? सो ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, त्या घेऊन युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन असा असा एक काय म्हणू आपण त्याला एक पूर्ण सब्जेक्ट बनला आहे किंवा एक एक गरज निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी केलेल्या पॉलिसीज आहेत. आर-टी दॅट इज राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 आणि सर्व शिक्षा अभियान 2001-2. तुम्हाला या 2 गोष्टी लक्षात राहतील नक्की. कोणत्या 2 गोष्टींबद्दल म्हटलं मी? राईट टू एज्युकेशन अँड सर्व शिक्षा अभियान. कोणत्या? Right to Education Act and सर्व शिक्षा अभियान. व्हेरी गुड. तुमच्या लक्षात येतं असेल आता. आता इक्विटी इन एज्युकेशन. मी तुम्हाला इक्विटी बद्दल सांगितलंय की नाही मला माहिती नाही. पण इक्विटी ह्याचा अर्थ ज्याला जशी गरज आहे त्या प्रकारे मोटिवेशन देणं, त्या प्रकारे प्रोव्हिजन्स करणं. ओके. इफ आय एम नॉट रॉंग, मी प्रयत्न करीन की मी तुम्हाला दाखवू शकेन की इक्विटी बद्दल कशा प्रकारे आपण बोलू शकतो. ओके. येस, आय कॅन. आय एम रिअली ग्लॅड अबाउट इट. So I'll share my screen with you. ओके. सो इक्विटी याचा अर्थ बरोबर किंवा समान. इक्वॅलिटी याचाही अर्थ बरोबर. पण मग इक्विटी इन एज्युकेशन असं का म्हटलंय? इक्वॅलिटी असं का नाही म्हटलंय? तुम्हाला लेफ्ट साइडला जे चित्र दिसतंय ते इक्वॅलिटीचं चित्र. या तिन्हीही वेगवेगळ्या उंचीच्या मुलांना सेम टाईपचे बॉक्स दिलेत. बरोबर? याच्या अगेन्स्ट उजव्या बाजूचं चित्र आहे त्याला म्हणतात इक्विटी. ज्याला जशी गरज आहे त्याप्रमाणे देणं. उंच मुलाला किंवा मिड हाईटच्या मुलाला जितकं म्हणजे उंच मुलाला तर तुम्हाला दिसतंय राईट, त्याला गरजच नाहीये त्या लाकडी ठोकळ्याची. तसंच त्या छोट्या मुलाला एक ठोकळा पुरतच नाहीये, तरी त्याला मॅच दिसतच नाहीये. म्हणजे त्यात जर उंच मुलाकडे असलेला एक ठोकळा त्या छोट्या मुलाला दिला, तर त्याला मॅच दिसणार आहे. मधल्या मुलाला एकच बॉक्स दिला, तर त्याला मॅच दिसतेच आहे आणि त्या उंच मुलाला बॉक्सची गरजच नाही. याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय राईट? जितकी गरज आहे तितकं त्याला प्रोव्हाईड करणं इज अबाउट इक्विटी. तुमच्या लक्षात आला हा डिफरन्स? Yes, ma'am. येस. सो यालाच म्हणतात इक्विटी इन एज्युकेशन. इन अ वे ज्याला जशी गरज आहे त्याप्रमाणे एज्युकेशन प्रोव्हाइड करणं. ओके. एज्युकेशनच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं. ओके. त्यासाठी इन ऑर्डर टू मेक एज्युकेशन इक्विटेबल म्हणजे सगळ्यांना मिळण्यासाठी द नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल दॅट इज NPGEL वॉज लॉन्च्ड इन जुलै 2003. कुठला प्रोग्राम आहे हा? नॅशनल प्रोग्राम फॉर एज्युकेशन ऑफ गर्ल्स ॲट एलिमेंटरी लेवल. एलिमेंटरी म्हणजे अगदी पहिली दुसरी जेव्हा तुम्ही आत शिरता शाळेमध्ये तेव्हा. ओके. सगळ्या मुलींना एज्युकेशन मिळालं पाहिजे यासाठी हा प्रोग्राम लॉन्च केला गेला होता. सो दॅट गर्ल्स एनरोलमेंट इन अ स्कूल विल बी इन्क्रीज्ड. मुलींची ऍडमिशन घेण्याची जे पर्सेंटेज आहे ते वाढावं. इट सपोर्टेड एज्युकेशन फॉर द अंडर प्रिव्हिलेज डिसएडव्हान्टेज गर्ल्स ॲट द एलिमेंटरी लेवल. यामुळे ज्यांना अंडर प्रिव्हिलेज म्हणजे बॅकवर्ड होत्या, ज्यांना शक्य नव्हतं शाळेमध्ये येणं, त्या मुलींना सपोर्ट केला गेला. इट ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर मॉडेल स्कूल्स इन द एव्हरी क्लस्टर विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द कम्युनिटी टू मॉनिटर द एनरोलमेंट्स ऑफ द गर्ल्स इन द स्कूल. इन अ वे प्रत्येक मुलीला तिच्या जवळच्या शाळेत जाता आलं पाहिजे. तुम्हाला माहितीये का, आपण जे राईट टू एज्युकेशन असं म्हटलं, त्या राईट टू एज्युकेशन प्रमाणे असं म्हटलं गेलं की प्रत्येक मुलाला त्याच्या 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये एक शाळा असली पाहिजे. येतंय लक्षात तुमच्या? गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेली शाळा ही प्रत्येक मुलाला त्याच्या 5 किलोमीटरच्या आत असली पाहिजे आणि जर समजा ती 5 किलोमीटरच्या आत नसेल, तर त्या मुलाला शाळेतून आणणं आणि सोडणं याची व्यवस्था त्या शाळेने केली पाहिजे. शाळेने केली पाहिजे म्हणजे असं नाही की आता तुम्ही आम्हाला घेऊन जा शाळेत असं वगैरे, पण त्यासाठी त्यांनी काहीतरी इनिशियल प्रयत्न केले पाहिजेत.
ओके. सो तुमच्या जर लक्षात येत असेल, तर या हे गव्हर्नमेंटच्या स्कूलसाठी डेफिनेटली हा डिसिजन होता. ज्याला जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणतो आपण. आणि तुम्ही बघू शकता, की जिल्हा परिषदेच्या शाळा त्यामुळे कशाप्रकारे पसरलेल्या असतात, खूप साऱ्या असतात. बरोबर? द जेंडर पॅरिटी इंडेक्स याचा अर्थ प्रत्येक मुलामागे किती म्हणजे असा विचार करा, की अ, अ, आपण बघूया जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे काय असतं? काय आहे ते आधी बघूया. जेंडर पॅरिटी इंडेक्स, जी-पी-आय, which reflects the equity in the access to educational opportunities to girls, reflect the greater disparity at the higher education level. जेंडर पॅरिटी म्हणजे 50% टू 50% असं लक्षात घ्या. एक मुलगा असेल तर एक मुलगी पण असली पाहिजे. इन अ वे जितक्या मुलांनी ॲडमिशन घेतली आहे, तितक्या मुलींचीही ॲडमिशन झाली पाहिजे. किंवा असं म्हणण्याऐवजी आपण असं म्हणूया, की मुलींना आणि मुलांना समान न्याय आणि त्यांना तशा प्रकारे म्हणजे जर समजा 100 मुलं असतील, तर 100 मुलीही असणं गरजेचं आहे. अर्थात तुम्ही असं म्हणू शकता त्या परिसरात मुलीच नाहीयेत समजा तर. तर असा अर्थ नसून ॲक्चुअली तुमची शाळा, तुमचा क्लास ही किती जेंडर वाईज इक्वल किंवा इक्वालिटी प्रोव्हाईड करते आणि किती मुलींना ॲक्सेस देते हे बघण्यासाठी हा जेंडर पॅरिटी इंडेक्स असतो. ओके. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतेय ते? जेंडर पॅरिटी इंडेक्सबद्दल. हं. आपण बघूया की त्याच्याविषयी आपल्याला आणखीन काही नीट माहिती मिळतेय का तुम्हाला लक्षात येण्यासाठी सोप्या पद्धतीने? ओके. सो जेंडर पॅरिटी इंडेक्स हा बेसिकली तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांच्याविषयीची इक्वॅलिटी कशी आहे त्याबद्दल सांगतो. ओके. येस. जस्ट 1 मिनिट. यूएस एड म्हणजे आपण असं म्हणू की तुमच्या समोर हा पी-पी-टी मधला एक छोटा पार्ट दिसतोय यूएस एडचा. सॉरी. सो जेंडर पॅरिटी इंडेक्स हे 2 गोष्टी रिफ्लेक्ट करतं. पहिली गोष्ट, इट इस अ पर्सेंटेज ऑफ वीमेन हू एन्जॉय जेंडर पॅरिटी. A woman enjoys gender parity if she is empowered and if the empowerment score is equal to or greater than the empowerment school of primary male in her household. म्हणजे जेव्हा स्त्री अ, एकतर इक्वली एम्पॉवर्ड असेल पुरुषाबरोबर किंवा जास्त एम्पॉवर असेल, देन वी कॅन से जेंडर पॅरिटी इंडेक्स इज गुड. हं. आणि म्हणजे आपल्याला जेंडर पॅरिटी इंडेक्स बद्दल विचारायचं असेल किंवा विचार करायचा असेल, तर हे लक्षात घ्यायला लागतं, की जेंडर पॅरिटी इंडेक्स म्हणजे इक्वॅलिटी बिटवीन मेल एंड फिमेल. याच्याबरोबर गव्हर्नमेंटने आणि आपल्याला असं दिसून आलं जेव्हा डेटा बघितला तेव्हा, की खूप मोठ्या प्रमाणावर डिस्पॅरिटी म्हणजे नॉन इक्वॅलिटी ही जेंडर पॅरिटी इंडेक्समध्ये शाळांमध्ये दिसून येते. गर्ल्स कमी एनरोल करतायत. त्यांचे पालक त्यांना शाळांमध्ये पाठवण्यासाठी हिचकिच करत होते आणि मुलं मात्र एनरोल होत होती. आपल्याला सगळेजण शाळेत यायला हवेत. गव्हर्नमेंट प्रोग्राम लाइक बेटी पढाओ, बेटी बचाओ 2015 has gained importance and has helped to improve GPI, that is gender parity index at the primary and secondary level. So Beti Padhao, actually Beti Bachao Beti Padhao or BPBB नाही BBBP येते. वन सेक कदाचित त्यांनी चुकीचं नाव दिलंय. लेट मी चेक. ओके. Yes, the abhiyan or the campaign that was started, it was बेटी बचाओ बेटी पढाओ. तुम्ही सगळ्यांनीच फिमेल फेटिसाइड बद्दल ऐकलं असेल. तुम्ही ऐकलंय का कदाचित त्याच्याबद्दल? सो हे अभियान भारत सरकारकडून, इंडियन गव्हर्नमेंटकडून आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग आफ्टर 2014 सुरू झालेलं आहे. हे कशा प्रकारचं अभियान होतं, की तुम्ही फिमेल फेटिसाइड म्हणजे तुमचं छोटं बाळ जे असेल, तर ती मुलगी आहे म्हणून तिला मारून नाहीच टाकलं पाहिजे. पहिली गोष्ट. तुम्ही कुठल्याही प्रकारे गर्ल फेटिसाइडला म्हणजे स्त्री भ्रूण हत्या नाही केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी तुमची छोटं बेबी आहे, जी मुलगी आहे, तिला योग्य प्रकारे त्याचं योग्य प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे. ओके. इंडियन गव्हर्नमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी सुरू केलेला ओव्हरऑल हा बचाओ बेटी पढाओ हे कॅम्पेन होतं आणि याच्यात खूप साऱ्या डायमेन्शन, याच्यात खूप साऱ्या योजना आहेत. यात अशीही योजना आहे, की तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही डिपॉझिट तिचं जन्मापासून ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर बाय द
एज शी बिकम ॲडल्ट, ओके, बाय द एज शी विल बिकम ॲडल्ट, तिला त्यातले पैसे मिळतील तिच्या शिक्षणासाठी, तिच्या पुढच्या भविष्यासाठी. आणि अशा वेगवेगळ्या योजना या एका मोठ्या कॅम्पेन अंडर होत्या आणि ह्याचं नाव इथे चुकीचं दिलंय. प्लीज लक्षात ठेवा. इट इज बेटी बचाओ बेटी पढाओ. ओके. उलटं दिलंय. BBBP असं नाव आहे त्या कॅम्पेनचं. कुठल्या कॅम्पेन बद्दल बोलते मी तुमच्या लक्षात येतंय, राईट? येस मॅम. करेक्ट. Yes, ma'am. काय नाव आहे या कॅम्पेनचं? बेटी बेटी पढाओ, बेटी बेटी पढाओ. बचाओ. हा, बेटी पढाओ नाहीये, बेटी बचाओ बेटी पढाओ. इथे चुकीचं नाव दिलंय म्हणूनच मी तुम्हाला सांगते. ओके. बेटी बचाओ बेटी पढाओ असं कॅम्पेनचं नाव आहे. 2015 पासून हे कॅम्पेन सुरू केलं गेलंय. डेफिनेटली यामुळे खूप जास्त इम्प्रूव्हमेंट व्हायला मदत झाली आहे जेंडर पॅरिटी इंडेक्समुळे. आणि चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे आपण जे म्हणत होतो गर्ल चाइल्ड सेक्स रेशो असं म्हणू, की बाळ जन्माला जी येतात त्यातल्या मुली किती जन्माला येतात आणि मुलं किती जन्माला येतात, किती म्हणजे स्त्री भ्रूण हत्या तर होत नाहीये ना, हे बघण्यासाठी अतिशय उपयोगी झालेलं हे कॅम्पेन होतं. हे कॅम्पेन अतिशय चांगल्या प्रकारे हरियाणा नावाच्या स्टेटमध्ये इम्प्लिमेंट गेलं होतं. ओके. अँड देअर बाय टू प्रमोट द सर्व्हायव्हल, प्रोटेक्शन अँड एज्युकेशन ऑफ गर्ल चाइल्ड. म्हणजे मुलीचं सर्व्हायव्हल, ती जगली पाहिजे, तिचं प्रोटेक्शन झालं पाहिजे आणि तिचं एज्युकेशनही चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. ओके. देन देअर वॉज द नेक्स्ट स्कीम और नेक्स्ट प्रोग्राम दॅट वॉज नोन ॲज मिड डे मील स्कीम. ओके. मी तुमच्यासमोर हे ओपन ठेवलंय. प्लीज त्याच्याबद्दल वाचा आणि तुम्ही मला माहिती द्या. मिड डे मील स्कीम म्हणजे पोषण आहार. ओके. सो काय आहे हे मिड डे मील स्कीम प्रोग्राम? सांगू शकता कोणी मला? पोषण आहाराची ही स्कीम सप्टेंबर 2004 मध्ये सुरू झाली. सो इट वॉज टू इम्प्रूव्ह GER, दॅट इज ग्रॉस एनरोलमेंट रेशो. अतिशय चुकीचं दिलंय. ओके. गव्हर्नमेंट रेशोज नाही येथे. तुम्ही लक्षात ठेवा, यात खूप चुका आहेत. आय डोंट वॉन्ट यू टू मेक दोज मिस्टेक्स इन युअर पेपर्स. GER याचा अर्थ ग्रॉस एनरोलमेंट रेशो असा असतो. प्रायमरी लेव्हल म्हणजे तुम्ही प्रायमरी शाळांमध्ये, प्राथमिक शाळांमध्ये तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांची ऍडमिशन होतीये ते फाइंड आउट करायचा रेशो किंवा रेट, याला ग्रॉस एनरोलमेंट रेट किंवा रेशो असं म्हटलं जातं. ओके. सो मिड डे मील स्कीम ह्याने कशी एनरोलमेंट वाढेल? तुम्हाला काय वाटतं? जर समजा पोषण आहाराची स्कीम सुरू केली तर का बरं एनरोलमेंट वाढावी? नाही अंदाज? मी सांगते. असा विचार करा की ज्या घरांमध्ये रोजचं खाणं मिळत नाहीये मुलांना, अतिशय गरिबी आहे किंवा घरातले जे पालक आहेत ते दोन्ही बाहेर जात आहेत. अशा वेळी त्या मुलांना खाणं मिळत नाहीये, डबा मिळत नाहीये आणि मग डबा कुठचा द्यायचा म्हणून शाळेत पाठवता येत नाहीये. ओके. किंवा खाण्याचं सुद्धा जिथे वांदे आहेत असं आपण म्हणूया, खाणंच मिळत नाहीये, तिथे त्या मुलांना शाळेत कसं पाठवायचं? तर मिड डे मील स्कीम हे पोषणाच्या म्हणजे न्यूट्रिशनच्या दृष्टीने आणि एनरोलमेंटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं मिशन होतं. कारण यामुळे खाणं मिळतंय म्हणून तरी मुलं शाळेमध्ये येतील. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा अशा प्रकारचं खाणं या मुलांना, इतक्या गरीब असलेल्या मुलांना, ही सगळ्यांसाठी होती, ओके, फक्त गरीब मुलांसाठी नव्हती. पण जेव्हा ही लहान मुलांना ते मिळतंय खाणं असं म्हटल्यावरती तरी पालक त्यांना शाळेत पाठवतील आणि त्या खाण्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन हे मुलांना देता येईल ह्याच्यात, आणि त्यामुळे त्यांचं न्यूट्रिशन वाढेल. जे आपण म्हटलं होतं माल न्यूट्रिशनची भारतात खूप मोठी समस्या आहे, कुपोषणाची, ती कमी करता येईल. अशा दोन्हीच्या उद्देशानं मिड डे मील स्कीम सुरू करण्यात आली सप्टेंबर 2004 मध्ये. ओके. इट प्रोव्हाइडेड कुक्ड मील्स टू चिल्ड्रन इन गव्हर्नमेंट एडेड अँड लोकल बॉडी स्कूल्स. म्हणजे गव्हर्नमेंट शाळांमध्ये आणि लोकल बॉडी म्हणजे प्रायव्हेट स्कूल्समध्ये सुद्धा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पण पोषण आहाराची स्कीम सुरू करण्यात आली. ज्यांना गव्हर्नमेंटचं एड म्हणजे
मदत मिळत होती त्या सगळ्या स्कूलना, ग्रँट मिळत होती त्यांना. ही स्कीम अतिशय सक्सेसफुल झाली आणि यामुळे ग्रॉस एनरोलमेंट रेशो खूप वाढला. जर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर ग्रॉस एनरोलमेंट हे जवळ-जवळ 97% पर्यंत वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी तर ती 99% पर्यंत गेल्याचंही दिसून येतं. त्याच्यानंतरची जी स्कीम होती, ती होती कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, के-जी-बी-व्ही. हे लॉन्च केलं गेलं जुलै 2004 मध्ये. काय होतं हे विद्यालय आणि त्याचं काय एम होतं? द एम वॉज टू प्रोव्हाईड रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे निवासी शाळा, जिथे राहताही येईल मुलींना आणि शिकता येईल, फॉर द सोशली डिसएडव्हांटेज्ड सेक्शन्स ऑफ अ पॉप्युलेशन लाइक एस-सी, एस-टी, ओ-बी-सी अँड मायनॉरिटीज. सो या सगळ्या सेक्शनच्या ज्यांना कदाचित घरी राहून शिक्षण घेता येत नाहीये डिसएडव्हांटेज्ड असल्यामुळे, तर त्यांना तिकडे जाऊन निवासी शाळांमध्ये राहून जसं बोर्डिंग स्कूलमध्ये राहतात तशा प्रकारे शिक्षण घेणं शक्य झालं कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या माध्यमातून. ही स्कीम किंवा ह्या प्रकारचे विद्यालय लॉन्च करण्यात आलं होतं जुलै 2004 मध्ये. It was implemented to cover educationally backward blocks on area with very low education levels, especially for rural female. अशा प्रकारच्या शाळांमधून अ, कमीत कमी लेव्हलच्या एज्युकेशन मिळालेल्या मुलींसाठी, स्त्रियांसाठी हे सुरू करण्यात आलं होतं. रुरल फिमेलसाठी बिलो 30% अँड इन सर्टन अर्बन एरियाज विथ फिमेल लिटरसी बिलो नॅशनल लेव्हल अमंग गर्ल्स. These are KGBCs in there are KGBCs in 28 states and union territories. आत्तापर्यंत आपल्या 28 राज्य आणि युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमधून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांची स्थापना झालेली आहे. ओके. सो आतापर्यंत आपण 4 स्कीम्स बद्दल माहिती घेतली. दॅट इज स्कीम्स किंवा ऍक्ट बद्दल, प्रोव्हिजन्स बद्दल, पॉलिसीज बद्दल. पहिलं राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009, सर्व शिक्षा अभियान 2001-2 ते आतापर्यंत हे सगळेजण आतापर्यंत चालू आहेत. ओके. मिड डे मील स्कीम 2004 आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय के-जी-बी-व्ही आणि याच्याबरोबर 5वं जे बघितलं ते होतं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान BBBP 2015 पासून सुरू झालेलं हे रिसेंट अभियान आहे. याच्या बरोबर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान दॅट इज RMSA वॉज लॉन्च्ड इन मार्च 2009. म्हणजे सर्व शिक्षा अभियानानंतर सर्व शिक्षा अभियानात सगळ्यांना प्रायमरी स्कूलिंग मिळणं गरजेचं होतं. तर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानामधून मार्च 2009 पासून हे सेंट्रली स्पॉन्सर्ड प्रोग्राम होता टू इम्प्रूव्ह द ऍक्सेसिबिलिटी अँड क्वालिटी ऑफ सेकंडरी एज्युकेशन. म्हणजेच लोकांना सेकंडरी म्हणजे अर्थातच हायस्कूल एज्युकेशन आणि त्यानंतर 11वी-12वी या प्रकारची एज्युकेशन अतिशय चांगल्या प्रकारे घेता यावी, त्यांना त्या स्कूल्सना ऍक्सेस करता यावं, तिथपर्यंत पोहोचता यावं आणि त्यांना चांगल्या क्वालिटीचं हायर एज्युकेशन मिळावं. हायर स्कूल एज्युकेशन याच्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान RMSA कंडक्ट करण्यात आलं होतं मार्च 2009 मध्ये. देन द थर्ड पॉइंट वॉज आतापर्यंत आपण 2 पॉइंट बघितले ज्याच्यात होतं युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, कोणत्या कोणत्या कारणांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी डेव्हलप करण्यात आल्या त्यात. दुसरं होतं इक्विटी इन एज्युकेशन. आता आपण बघणार आहोत इन्क्लुझिव्हनेस म्हणजे सगळ्यांना एज्युकेशन ऍक्सेसिबल असण्यासाठी काय करायला हवं. इन्क्लुझिव्हनेस इन एज्युकेशन इज ब्रॉट वेन द एज्युकेशन सिस्टीम केटर्स टू द चिल्ड्रन विथ diverse learning abilities and disabilities in a systematic or comprehensive manner. The inclusive education for the disabled at the secondary age, secondary stage, that is IEDSS, या प्रकारचं वॉज लॉन्च इन 2009 अँड 10. म्हणजे मगाशी म्हटलं तसं पॅरा शिक्षक ठेवणं, त्याच्यानंतर त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं शिक्षण घेताना, हे इन्क्लुझिव्ह शिक्षणाचं गरज होती, महत्व होतं. इट वॉज अ फॅसिलिटी कंटिन्युइंग एज्युकेशन टू चिल्ड्रन विथ अ स्पेशल नीड्स अप टू हायर सेकंडरी लेवल्स. सो त्याच्यासाठी दुसरं एक मिशन सुरू करण्यात आलं ज्याला म्हटलं जातं द नॅशनल लिटरसी मिशन NLM. हे जे पूर्वीपासून मिशन सुरू होतं ते मॉडिफाय करण्यात आलं साक्षर भारत. कधी करण्यात आलं हे 8 सप्टेंबर 2009 मध्ये. म्हणजे आधी NLM चालू होतं नॅशनल लिटरसी मिशन आणि ते मॉडिफाय करून साक्षर भारत असं अभियान सुरू करण्यात आलं
8 सप्टेंबर 2009 ला टू प्रोव्हाइड बेसिक लिटरसी टू नॉन लिटरेट पोस्ट लिटरसी प्रोग्राम फॉर imparting literacy skills to non-literates and continuing education programs for a lifelong education at a community level. सामाजिक स्तरावर सगळ्या ज्यांना शिक्षण घेण्याची गरज आहे अशा लोकांना आणि अर्थातच सगळ्या लोकांना समाजातल्या साक्षर करण्याची गरज होती आणि म्हणूनच साक्षर भारत अभियान हे लॉन्च करण्यात आलं 2009 मध्ये. So next was to improve the quality in education and promote its linkages with the employability. थोडक्यात योग्य प्रकारे एज्युकेशनची क्वालिटी वाढवून तुम्ही जी स्किल्स शिकता, तुम्ही जे काही शिकता ते तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी मिळवता यावं, तशी स्किल ज्याला एम्प्लॉयबिलिटी असं म्हटलं जातं ती इम्प्रूव्ह व्हावी. आणि ह्यासाठी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन दॅट इज ALCTE अशी काउन्सिल सेटअप करण्यात आली इन 1945 as the apex body to conduct survey on facilities available for technical education. Okay, National Assessment and Accreditation Council that is NAC. तुम्हाला माहिती असेल प्रत्येक कॉलेजचा प्रत्येक युनिव्हर्सिटीचा सर्वे केला जातो नॅकच्या माध्यमातून आणि त्यावर ठरवलं जातं की त्या कॉलेजला त्या युनिव्हर्सिटीला परवानगी मिळणार की नाही रन करण्यासाठी आणि गव्हर्नमेंट कडून किती मदत मिळणार. In 1994, this government body was formed to assess quality standard in the university and colleges. Several central state universities, premier institutions like IIT, IIMs, AIMS, त्याला एम्स असं म्हटलं जातं, आणि मेडिकल कॉलेजेस अशा सगळ्यांसाठी नॅक, आपल्या कॉलेजला पण नॅकचं अक्रेडिशन मिळालेलं आहे आणि दर काही वर्षांनी त्यांची परीक्षा चालू असते. जशी तुमची परीक्षा असते तशीच कॉलेजची परीक्षा असते. ओके. देन इन कंटेक्स्ट ऑफ क्रिएशन ऑफ नॉलेज बेस्ड इकॉनॉमी, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान that is RUSA was formulated in 2013. A central sponsored scheme was launched to provide funds to the state हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. कॉलेज सारख्या एज्युकेशन मध्ये लोकांना तिथे जॉईन करता यावं, त्या तिथे लायब्ररीज, लॅबोरेटरीज, हॉस्टेल्स मिळावीत, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज मिळाव्यात आणि मोठ्या प्रमाणावर रिसर्च आणि डेव्हलपमेंट पण व्हावी, याच्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं होतं. आणि त्यांना त्या प्रकारे वोकेशनल म्हणजे थोडक्यात आता तुम्ही जर जास्त पुढचं शिक्षण घेताय तर ते नोकरी किंवा करिअरच्या दृष्टीने घेत असता, तर त्या प्रकारे त्यांना इंटर्नशिप प्रोव्हाइड करता यावी, त्यांना वेकेशन्स त्या प्रकारे कॉर्पोरेट ट्रेनिंग ड्युरिंग वेकेशन्स मिळावं, अशा सगळ्या गोष्टींची या माध्यमातून काम करण्यात आलं होतं. हे मिशन होतं रुसा, दॅट इज राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान 2013. रिसेंटली खूप साऱ्या प्रकारची अभियानं सुरू आहेत. आपल्याला ह्युमन म्हणजे HRD ज्याला ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्री म्हणजे असं म्हटलं जातं, तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, तर त्या मिनिस्ट्रीकडून वेगवेगळ्या प्रकारे 500 मिलियन पीपल इन इंडिया ह्या त्यांची स्किल्स वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि असं म्हटलं गेलं की बाय 2022 पर्यंत 500 मिलियन लोक भारतातली ही अपस्किल होतील, चांगल्या प्रकारची स्किल मिळतील आणि त्यांचं ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट होईल. ओके. त्यासाठी पहिली योजना होती द नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, दॅट इज NVEQF. National Vocational Education Qualification Framework is the framework that the All India Council of a Technical Education AICTE मगाशी बघितलं तसं 1945 मध्ये सुरू झालेली ही अपेक्स ऑथॉरिटी होती. ह्यांनी असं अलाव केलं लॅटरल मुवमेंट बिटवीन स्किलिंग अँड एज्युकेशन, म्हणजे तुम्ही शिक्षण द्याच पण त्याबरोबर नोकरीसाठी गरजेची असणारी एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी गरजेची असणारी स्किल्स पण मुलांना द्या, यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलं NVEQF. इट ऑल्सो विल रेकग्नाइज द प्रायर स्किलिंग, म्हणजे तुमच्याकडे पूर्वी काय स्किल आहे त्या प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या 18 ते 19 डिसिप्लिन्स म्हणजे डायमेन्शन मध्ये एज्युकेशन किंवा अपस्किलिंग करण्याची संधी मिळते. AICTE हॅज डन दिस इन 18 to 19 disciplines and is working on more. About 376 colleges have signed for this initiative. म्हणजे जवळजवळ 376 कॉलेजांनी या इनिशिएटिव्ह साठी साईन केलंय.
देन देर आर सेक्टर स्किल काउन्सिल. अशा प्रकारच्या काउन्सिल्स हॅव टू बी इन्व्हॉल्व टू हॅव कॉमन फ्रेमवर्क फॉर द रेफरन्स ऑफ लिंकिंग व्हेरियस व्होकेशनल क्वालिफिकेशन. With the RTE, Right to Education in Progress, the enrollment are almost 230 million. However, the recruitment of teachers in some states and their retraining is going slow. So खूप जास्त मुलं आता शाळांमध्ये येत आहेत, शाळेकडे वळवली जात आहेत, पण ती मुलं शाळेत टिकतायत का? आणि दुसरी गोष्ट, त्या मुलांना शिकवण्यासाठी तितक्या शिक्षकांना अपॉइंट केलं जात आहे का? त्यांचं ट्रेनिंग होत आहे का? हे बघणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे अनेक स्टेट्समध्ये, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हा रेट खूप स्लो आहे. However, for India, some institutions to rank in the world's top 20 education institutes, there is need to improve the quality of research output for both faculty and students. जरी आपल्याकडच्या अशा काही इन्स्टिट्यूट आहेत की ज्या जगातल्या टॉप 20 एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये येतात, तरी अजून भारतात फॅकल्टी म्हणजे शिक्षकांना आणि स्टुडंट्सना रिसर्चसाठी डेव्हलप करणं, क्वालिटी वाढवणं रिसर्चची आणि एज्युकेशनची, हे करणं खूप गरजेचं आहे. लिंकेज ऑफ एज्युकेशनल सिस्टीम विथ इंडस्ट्री हॅज टू बी इम्प्रूव्ड इन इंडिया. It will increase the flow of research fund to increase top quality research to achieve the target sets by National Skill India program. A scheme to motivate the Indian youth to acquire vocational skills is needed. The focus of 12th 5-year plan is on the aspect of quality in education both at schools and higher education level. सो ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तुमचं एज्युकेशन इम्प्रूव्ह झालं पाहिजे याच्यावर जास्त फोकस ठेवण्याचा प्रयत्न 12व्या 5 इयर प्लॅन मध्ये केला गेला. ओके. सो मला तुम्हाला जे दाखवायचं होतं, आपण इथे एज्युकेशन सेक्टर तर कम्प्लीट करतोय, पण मला तुम्ही अटेंडन्स टाकू शकता. ओके, आपल्या नाव आणि नंबर तुमच्या ह्याच्यात चॅट बॉक्समध्ये, आणि या व्हिडिओ टाकल्यावर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये पण. स्टेट डाईस नावाची एक संस्था आहे, गव्हर्नमेंट ओरिएंटेडच संस्था आहे, ज्यांनी प्रत्येक राज्याचे रिपोर्ट कार्ड तयार केलंय की त्या राज्यात कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट होत आहे. आणि हे 2016-17चं रिपोर्ट कार्ड काय सांगतं ते आपण बघूया. ओके, आपण महाराष्ट्रासाठी सिलेक्ट करूया. आपण बघू शकतो, जर मी थोडा साईज वाढवते म्हणजे तुम्हाला दिसू शकेल, याला डाईस रिपोर्ट कार्ड म्हणतात. वेअर डू वी स्टँड. आपण बघू शकतो की महाराष्ट्र, मुंबई राजधानी त्याची, तर रेशो टू प्रायमरी टू अप्पर प्रायमरी म्हणजे हायस्कूल्स, प्रायमरी टू हायस्कूल हा 1.88 आहे. ओके, विच इज गुड, वी कॅन से. जर लिटरसीच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याकडे तुम्ही इथे बघू शकता, ओव्हरऑल लिटरसी 82.9% आहे. मेल लिटरसी जी दिसते ती 89.8% दिसते, whereas फिमेल लिटरसी 75.5% दिसते. दॅट मीन्स आपल्याकडे फिमेल लिटरसी मेल लिटरसी पेक्षा कमी आहे. वी नीड टू मेक अ बेटरमेंट आउट ऑफ इट. यू कॅन सी की किती प्रायमरी स्कूल्स आहेत, किती अप्पर प्रायमरी स्कूल्स आहेत, आणि ओव्हरऑल सगळं. आजचं लेक्चर इथे थांबलं तरी आपण उद्या इथपासूनच सुरुवात करूया, डोंट वरी. पण तुम्ही ह्या सगळ्या प्रकारचा डेटा कशा प्रकारे ओव्हरऑल, तुम्हाला जे मला दाखवायचं होतं की एनरोलमेंट, आपण GER वगैरे जे बघत होतो ते सुद्धा यात इन्क्लूड केलंय. प्रत्येक शाळांमध्ये किती फिमेल टीचर आहेत, किती पर्सेंट गर्ल एनरोलमेंट आहे, ह्या सगळ्याचे डिटेल या रिपोर्ट कार्डमध्ये दिलेले असतात. ओके, याच्या बरोबरीने रिटेन्शन रेट, ड्रॉपआउट रेट ह्याची सुद्धा माहिती दिलेली असते. आणि ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ग्रँट दिल्या गेल्या, त्याचा किती वापर झालाय, हे सुद्धा यात असतं. सो आज आपण इथे थांबूया, उद्याला इथूनच सुरुवात करूया आणि हेल्थ सेक्टर पण पाहूया. टिल देन, हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. बाय बाय.